लाडकी बहीणपेक्षा सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या. मला तर म्हणा 900 रुपयापासून मिळाला पगार. तेव्हापासून समजा आता त्या लाडक्या बहिणी आल्या 1-2 महिन्यामध्ये, आम्हाला तो केलंच नाही त्यांनी पेमेंट. आमचं नाही झालं. अच्छा, मतलब जेव्हापासून लाडकी बहीण आली आहे तेव्हापासून विधवांचं पेमेंट बंद आहे. किती महिने झाले? म्हणजे 4 महिने झाले आम्हाला. म्हणजे 15 ऑगस्ट पासून आमचंही पेमेंट नाही आलं. तुम्हाला लाडकी बहीण योजना जी आली आहे आपल्या महाराष्ट्रात, त्याच्याबद्दल काय वाटतंय? परंतु त्यांनी आम्हाला 1500 रुपये देऊन आमच्या काही महिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. लाडकी बहिणीचं मग तेच तर म्हणजे मला असं वाटतं की बा मला लाडकी बहिणीचं नको, मला मग तुम्ही द्यायचं आहे तर सरसकट सगळ्यांना सन्मान निधी द्या. सगळ्यांना तुम्ही तर म्हणजे सरसकट म्हणजे शेतकरी म्हणून सगळेच ओळखले जाते. मग शेतकरी ओळखले जाते तर मग त्यांना का नाही तुम्ही सन्मान निधी देत? त्यांना का नाही पीक विमा? महिला शेतकरींना महिला शेतकरी म्हणून मग त्यांना का नाही देत तुम्ही? सरकार तुम्हाला किसान सन्मान निधी देत नाही, पण लाडकी बहीण देते. तर उद्देश काय त्याचा? उद्देश म्हणजे आता मला एकच म्हणायचं आहे का आता पडली मताची कडकी, आता आठवून राहिली त्यांना बहीण लाडकी. महाराष्ट्र में हो रहे विधानसभा चुनावों में लाड़की बहन योजना की हर तरफ धूम मची हुई है. पिछले साल मध्य प्रदेश में इसी योजना ने पूरा चुनाव पलट दिया था. लेकिन जहां एक तरफ लाड़की बहन योजना के जरिए महिलाओं के आर्थिक स्वावलंबन की बात हो रही है, वहीं महाराष्ट्र के ग्रामीण क्षेत्रों में किसानी करने वाली महिलाओं को प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना और महिलाओं के लिए बनाई गई अन्य योजनाओं का लाभ नहीं मिल रहा है. इस सिलसिले में न्यूज लॉन्ड्री की टीम ने विदर्भ के कुछ ग्रामीण क्षेत्रों का दौरा किया. ये पलास गांव की रहने वाली सुनीता अलोने हैं. ये एक महिला किसान है. अपने पति को लकवा लग जाने के बाद परिवार को यही संभालती हैं. इन्हें लाड़की बहन योजना तो बड़े आसानी से मिल गई, लेकिन कई बार आवेदन देने के बाद भी प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना नहीं मिली. तुम्हाला लाडकी बहीण योजना जी आली आहे आपल्या महाराष्ट्रात, त्याच्याबद्दल काय वाटतंय? मला त्याच्याबद्दल काही असं म्हणजे फायदा काहीच नाही आहे त्याच्याबद्दल. त्या 1500 रुपयामध्ये आम्हाला जे तुम्ही देऊन राहिले त्यात 1500 रुपयात काहीच नाही होऊन राहिलं. कारण आमच्या शेतीचा मालाला भाव नाही देऊन राहिले, आमच्या खत बियाण्याचं तुम्ही भाव नाही देऊन कमी नाही करून राहिले. आमचं एवढं जे प्रत्येक याच्यावर तुम्ही GST जे लावलं आहे ते GST बंद करायला पाहिजे होतं. आम्हाला हे 1500 रुपये नव्हते पाहिजे, परंतु त्यांनी आम्हाला 1500 रुपये देऊन आमच्या काही महिलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला लाडकी बहीण तर भेटते बरोबर, आणि तुम्ही शेतकरी आहे बरोबर. किती वर्षापासून तुमचं नाव, तुम्ही शेती करता? तुमचा स्वतःकडे तुमची स्वतःची जमीन आहे? स्वतःची जमीन तुमच्या नावावर? हो, माझ्याच नावावर आहे. शेतीची जमीन आहे, त्याच्यावर शेती करता म्हणजे शेतकरी आहे तुम्ही? महिला शेतकरी? महिला शेतकरी. ठीक आहे. तर मला हे सांगा की तुम्हाला 2018 मध्ये प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना चालू झाली होती. 6000 रुपये भेटते शेतकऱ्यांना. तुम्हाला भेटली का एकदा पण? एकदाही नाही भेटली. पुन्हा आता डबल मी म्हणजे मार्च महिन्यामध्ये पुन्हा मी सन्मान निधीचे डॉक्युमेंट्स केले, पण ते अजूनही आले नाहीत. आधी पण ट्राय केलं होतं? आधी पण ट्राय केले होते पण आलेच नाही. किती वेळ ट्राय केलं तुम्ही किसान सम्मान मी निधीचं? फक्त 2दा केले. आधी केले होते, मला वाटलं का आता समजा एखादी आपल्या याच्यावर नसेल होऊ शकत बा, म्हणून मग 2 एकरावर नसेल भेटत म्हणून मी त्याच्या मग डबल काही ट्राय केला नाही. मग नंतर आता मार्च महिन्यापासून केलं, तरी पण आले नाही आता. नाही लाडकी बहिणीचं मग तेच तर म्हणजे मला असं वाटतं की बा मला लाडकी बहिणीचं नको, मला मग तुम्ही द्यायचं आहे तर सरसकट सगळ्यांना सन्मान निधी द्या, सगळ्यांना तर पीक विमा द्या. सगळ्यांना तुम्ही तर म्हणजे सरसकट म्हणजे शेतकरी म्हणून सगळेच ओळखले जाते. मग शेतकरी ओळखले जाते तर मग त्यांना का नाही तुम्ही सन्मान निधी देत? त्यांना का नाही पीक विमा? महिला शेतकरींना? महिला शेतकरी म्हणून मग त्यांना का नाही देत तुम्ही? तर आणि ते महिला शेतकरी झाली म्हणून का तिला म्हणजे आता पुरुषांच्या नावावर जमीन राहिली तर तुम्ही लवकर म्हणजे त्यांच्या नावावर ट्रान्सफर करता. आता आमच्या गावामध्ये एका महिलेचे आता 2-3 वर्ष झाले ते पुरुष मरण पावला. आता बाईच्या नावावर ट्रान्सफर झाले, मग तिला सन्मान निधी का नाही येऊन राहिला?
म्हणजे ह्या महिलांच्या विषयी तुम्ही का बरं अत्याचार करता? माझा प्रश्न हे आहे की सरकार तुम्हाला किसान सन्मान निधी देत नाही, नाही. पण लाडकी बहीण देते. हो. तर उद्देश काय त्याचा? उद्देश म्हणजे आता मला एकच म्हणायचं आहे का आता पडली मताची कडकी, आता आठवून राहिली त्यांना बहीण लाडकी. हेच उद्देश आहे ना त्यांचा. म्हणजे कारण जे आधी ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना दणका बसला म्हणून त्यांनी आता हा नेते आधी का लोकसभेच्या आधी का नाही केलं त्यांनी? मग आता त्यांना हेच आठवून राहिलं का आता कोणता पर्याय आपण निवडायचा, तर मग ह्याच पर्याय निवडला का आता पडली मताची कडकी, आता आठवून राहिली बहीण लाडकी, म्हणून हा पर्याय उरला त्यांना. किसान सन्मान निधी वाटताना पुरुष शेतकरी आणि महिला शेतकरींमध्ये कशाला, म्हणजे हे भेदभाव कशाला आहे? महिला शेतकरींना भेटत नाही आणि पुरुषांना भेटून जाते, तर हे कशाला आहे? पुरुष काय करतात म्हणजे सरकार आता एक सरकार आहे, सरकारच्या याच्यामध्ये तर सरकारचे काहीतरी याच्यामध्ये चेले बसलेले राहते इथे. बरोबर. कृषी सहाय्यक झाले ते वरचे म्हणजे वरपासून तर खालपर्यंत त्यांचे चेले बसलेले राहते. कोणी असतात म्हणजे असतात. मग पुरुषांचं कसं असते, पाहणं हे घ्या, म्हणजे असे मग त्या चेल्यांना समजा हे करतात, जे पण म्हणजे सरकारी कर्मचारी असते ते. मग ते आपल्या आत्महत्या रिश्वत घेऊन रिश्वत किंवा म्हणजे कोणी जर समजा व्यसनी असला तर त्याला तो घेणं लावून अशा पद्धतीने त्या लोकांचं म्हणणं राहते. मग ते लोक काय करतात, नाही ह्या पुरुषांचं करा, आणि महिला जर गेली पुरुष त्या ठिकाणी राहते, बाई उद्या यायचा. 2 साल पहले कुमुद पाटिल के पति भीमराव पाटिल की मृत्यु हो गई थी. तभी से 4 एकड़ की इनके पति की खेती इनके नाम पर है, जिस पर वो कपास और सोयाबीन की खेती करती हैं. पिछले 2 सालों से वो प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के लिए कई बार आवेदन दे चुकी हैं, लेकिन अभी तक उन्हें इस योजना का लाभ नहीं मिला है. हालांकि लाड़की बहन योजना के लिए उन्हें जरा भी इंतजार नहीं करना पड़ा था. तुम्ही लाडकी बहीणचा ते भेटते का तुम्हाला? हो, ते भेटून राहिले. हां, ते भेटते. तर त्याच्याबद्दल काय आहे तुमचं म्हणणं, म्हणजे कशी योजना आहे ती? चांगली आहे. चांगली योजना आहे. हो, चांगली आहे. आणि किसान सन्मान निधी तुम्हाला भेटत नाही, पण लाडकी बहीण भेटते. हो. तर तुम्हाला वाटते का काय त्याचा उद्देश आहे की फक्त लाडकी बहीणच देत आहे, पण किसान सन्मान निधी तुमच्या हक्काची आहे, हो, ते भेटत नाही? हो, त्याच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ते आता प्रयत्न करून राहिलो पण मिळूनच नाही राहिले. बरोबर. लाडकी बहीणपेक्षा सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या. बियाणे एवढे महाग झाले आहे, शेती करणंही खूप कठीण झालं आहे, आणि त्याच्यात आता भाव नाही. आमचं सोयाबीन 1 बॅग सोयाबीन पेरली तर 1.5 बॅग पूर्ण झाली. आम्ही क्लेम केली होती, PM पीक विमा काढला आणि सोयाबीन गेली. त्याच्यानंतर आम्ही क्लेम केली पण अजून कोणी अधिकारी पाहायलाही नाही आले आणि काहीच नाही. आणि सोयाबीन 5,000ची गेली, 4,000ची बॅग झाली. त्याच्यात ट्रॅक्टरची वाही 1 क्विंटल 1 क्विंटल 20 किलो अशी सोयाबीन भरली. आणि वाहीचा खर्च, पूर्ण सोंगणीचा खर्च, पुन्हा पेराचा खर्च, असे पूर्ण 5,000 आले. पुन्हा ते हार्वेस्टरवाले, पुन्हा मार्केटात गाडी, असे करून 3,500 रुपये घरी आले आमच्या टोटल. आम्ही क्लेम केली पण कोणी पाहायलाही नाही आलं, अधिकारी नाही आले. म्हणजे ते सगळे करायला इन्व्हेस्टमेंट किती झाले? तरी 20-30 हजार गेले. आणि आले किती घरी टोटल? 3,500. मला हे सांगा, तुम्ही आता महिला शेतकरी आहे, जर तुम्ही पुरुष शेतकरी असली असती तर तुम्हाला भेटली असती का किसान सन्मान निधी आसानी करून? हो, लवकर कामं झाली असते. बाईची जात आहे ना, त्यामुळं लक्ष देत नाही तिथं. म्हणजे बोलणार पाहिजे ना लोक, असं आहे ना. जबरदस्त बोलणार असले त्याचे कामं लवकर होते. बरोबर. आणि तेव्हा तुम्ही तिकडे जातात ते काय म्हणतात तुम्हाला, ते अधिकारी काय म्हणतात? होईन म्हणत आहे परत. हो, परत पुन्हा कागद आणायला लावते, पुन्हा पटवाऱ्यापाशी जा, पुन्हा कृषी अधिकाऱ्यापाशी जा, लिहून आणा, सह्या घ्या. तर मला हे सांगा की तुम्ही 2 वर्षापासून 4 वेळा तुम्ही
प्रत्येक म्हणजे तुम्ही दरवेळेला तिकडे जातात ते सेम सेम प्रोसेस करतात. हो, तुम्हाला किसान सन्मान निधी योजना भेटली नाही, भेटलीच नाही. पण लाडकी बहीण योजना तुम्हाला लगेच भेटली, बरोबर? हो, ठीक आहे. तर मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटते, हो. सांगा. मला वाटते का लाडक्या बहिणीपेक्षा बाकीचे जर हे भेटले बा तर आपले म्हणजे याचे मानाचे झाले ना. ते आपले शेतीचे कर्ज माफ झालं पाहिजे. पुन्हा सालं असे पडून राहिले, पैसा निघत नाही, दुसरीकडून आणू कर्ज काढू लावा लागून राहिला. ते पैसे देणं होऊन नाही राहिले 2 वर्षापासून. आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे समजा. पण आम्हालाही ते समजत नाही की हे लगेच झालं आणि आमचा सन्मान निधी अजून नाही येत आहे. हो ना, एवढ्या वेळा करून हे लगेच झालं इलेक्शनमुळे असेल. पुन्हा पा हेच म्हणजे हेच मंत्री झाले पाहिजे बा म्हणून ते पुन्हा तेच ते चालू आहे ना. कुमुद की बहू निकिता बताती हैं कि पिछले साल उनकी 1.5 लाख की फसल का नुकसान हो गया था, जिसके चलते उन पर कर्जे का भार बढ़ चुका है और इस साल भी खेती से सिर्फ 3,500 रुपये की ही कमाई हुई है. मागच्या वर्षी कपास पूर्ण गेली होती आणि त्यावेळेला सोयाबीन पण नव्हती झाली आणि तूर अशी भाजून गेली होती. तर त्यावेळेला नुकसान झालं होतं, 1.5 लाखाचं नुकसान झालं. आणि यंदा पुन्हा असं बेसिक वगैरे नाही राहत का 10% गावात गावगुंडी सावकाराकडून. तर 2.5 लाखापर्यंत पूर्ण टोटल आहे. आणि अजून घरी सोयाबीनचं काहीच पैसा आला नाही आहे, 3,500 रुपये आले. आणि आता 1 क्विंटल आणि फक्त 1 क्विंटल कापूस आला आहे घरी. आणि आखरीपर्यंत किती येईल आणि किती देणं होईल तर काही खरं नाही आहे. ये सीमा गावंडे हैं. कुछ साल पहले इनके पति की हत्या हो गई थी, जिसके बाद से ये अपनी माँ के साथ ही रहती हैं. सीमा का कहना है जब से लाड़की बहन योजना शुरू हुई है उन्हें उनकी विधवा पेंशन नहीं मिली है. तुम्हाला ते किसान सन्मान निधी योजना आली होती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नाही आलीच नाही. किती वेळा अप्लाय केला तुम्ही, म्हणजे फक्त एकदाच केला? नाही 2-3 वेळा केलं. अच्छा, 2-3 वेळा केला का? 2-3 वेळा केलं. त्याच्या आधी केतूमधून केलं होतं, हा, तिथून पण नाही झालं. मुंबईला ते डॉक्युमेंट्स पाठवले होते, ते पण नाही आलं. ते किसान निधी योजना होती का? हो, हो. सेमच. म्हणजे 3-4 वेळा तुम्ही प्रयत्न केले पण नाही आले. तर मला हे सांगत आहे, आता लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते, म्हणजे कशी योजना आहे ती? बंद होऊ शकते. बंद होऊ शकते? कशाला? पण आता तर खूप जोर आहे त्याचा. नाही भेटतच नाही, ते बंद होते. असं म्हणजे कसलं वाटतं तुम्हाला? देतच नाही ते. एवढ्या म्हणजे विधवा वायालेच ते बरोबर पगार टाकू शकत नाही बरोबर व्यवस्थित. आता तर लाडकी बहीण तरी लावली, पण त्याच्या आधी आम्हाला बरोबर व्यवस्थित पगार मिळायचा नाही. मला तर म्हणा 900 रुपयापासून मिळाला पगार आपल्या विधवाचा, विधवा पेन्शन. तेव्हापासून समजा आता त्या लाडक्या बहिणी आल्या 1-2 महिन्यामध्ये, आम्हाला तो केलंच नाही त्यांनी पेमेंट, आमचं नाही झालं. अच्छा, मतलब जेव्हापासून लाडकी बहीण आली आहे तेव्हापासून विधवांचं पेमेंट बंद आहे? हो. किती महिने झाले? म्हणजे 4 महिने झाले आम्हाला. म्हणजे 15 ऑगस्ट पासून आमचंही पेमेंट नाही आलं. तुमचं पेमेंट नाही आलं? नाही, एक किस्त टाकली फक्त. अच्छा, तेव्हापासून आलीच नाही. तर तुम्ही सांगताय लाडकी बहीण जेव्हा आली तेव्हापासून तुमचं पेमेंट बंद आहे? हो, विधवांचं? हो. आमचे नाही दिले ना यांच्यामुळे आम्हाला. म्हणजे मतदान असल्यामुळे कसे बहिणी खुश होईन बा. काही काही बहिणी राहते अशा, जाऊ दे बा घरी आपल्याला नवरा नाही देत, शेतात जा लागते. बायानुसार त्यानं ते तसं केलं आहे ना. का आपण जर 1500 दिले बा तर बहिणी आपल्या मत देणार, मत देईन बा असं त्याला वाटून राहिलं. आणि हाय तोच प्रोसेस आहे, नाही आहे का? मग आता बहिणी वाट पाहून राहिल्या, येईन बा. सीमा की माँ भी विधवा है. पिछले 7 सालों में वो कई बार विधवा पेंशन योजना के लिए आवेदन दे चुकी हैं, लेकिन अभी तक उन्हें उस योजना का लाभ नहीं मिला है. हालांकि सुगंधा धुमने को लाडकी बहन योजना का लाभ मिल रहा है. वर्ष आठवते का कधी गेले होते तुम्ही तहसीलला? गेल्या वर्षी त्या वर्षी गेलतो बा. गेल्या वर्षी पण गेले होते? त्याच्या आधी गेलते. आधी कधी, म्हणजे 2-3 वर्ष अगोदर? 2-3 वर्ष झाले. तर काय म्हणजे झालंच नाही काय? म्हणजे फॉर्म वगैरे व्हायला पण भेटली नाही. मग नंतर कशाला गेले नाही? पुन्हा कोणी नेणार नाही, काही नाही, आपल्याला समजत नाही गेली बाबा. ते एक विहीर तशीच आहे, तिला सुना पोरं भाकर देत नाही.
अच्छा अच्छा. आणि तुम्हाला तुमच्याकडे शेती आहे? हो, पोराने घेतली 2-2 एकर ते वाटून. स्वतःच घेतली. आणि तुम्हाला? नाही, ते बाबानच त्याच्या नावी करून दिले अच्छा, होते अच्छा. पहिलंच. हां. तर ते तुमच्या बरोबर राहत नाही का पोरे? नाही, अल्लख राहते. मी इथे राहतो बाबा. रडू नका. रडू नका. रडू नका. रडू नका. रडू नका. मला हे सांगा, तर तुम्ही एकटेच राहतात म्हणजे, आणि मुलगी आली आहे तुमच्या बरोबर राहायला? हे मुलगी इथं अगरी राहते. दोघं एकटेच राहतात. हो, ते नात पोरायला घेऊन राहते. आणि विधवा पेन्शनसाठी तुम्हाला म्हणजे 2 वेळी गेले तुम्हाला भेटलं नाही? नाही, अजून काय तुमच्याकडे? काहीच नाही. काहीच नाही बाबा मानावी. आणि लाडकी बहिणाबद्दल सांगा, ते भेटली तुम्हाला? हो ते भेटली? हो. असं अप्लाय केलं होतं का असंच भेटली डायरेक्टली? त्या घरापासच्या पोरीनं दिलं कागद लिहून, त्या एका बाईपाशी होता फार्म, हाँ. ते लिहून दिला तर नेऊन टाकला तर भेटली बाबा. लाड़की बहन योजना का लाभ पाने वाली रंजना बोटपुले भी एक किसान है. पिछले साल खेती में उन्हें 50,000 का नुकसान हो गया था, लेकिन कई बार आवेदन देने के बाद भी उन्हें फसल बीमा का पैसा नहीं मिला है. लाडकी बहन भेटते का तुम्हाला? हो मिळाली. किती पैसे भेटले आतापर्यंत? 7.5 भेटले. 7.5 भेटले. आणि तुम्ही शेती पण करता का? हो, शेती आणि रोजमजुरी दोन्ही आहे. रोज- जास्त दोघे. काही शेती नाही आमच्याकडे. अच्छा अच्छा. स्वतःची शेती आहे का? हो, अच्छा अच्छा. आणि तर लाडकी बहिणाबद्दल काय वाटते, म्हणजे कशी योजना आहे? आता योजना म्हणजे आता वेळच आहे तर उचलत आहे आम्ही. हां. तर म्हणजे तुम्हाला वाटते का की सरकारने चांगली योजना आणली आहे की असंच आहे? म्हणजे नाही चांगले आहे. लाडली बहिणीचे जे पैसे भेटतात तुम्हाला 1,500 रुपये महिना, तर त्याचा फायदा काय तुम्हाला, स्वतःचा काय फायदा तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये? म्हणजे काय आहे का घर चालायला? नाही, 1500 रुपयात महिना कसा चालन घर कुटुंब आपलं? आपल्याला जसं मालाला भाव मिळेल तसं आपलं कुटुंब चालत. कर्ज फेडू आपण, कर्ज काढून आपण शेती चालवतो. तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती आहे का? नाही, कळलंच नाही नाही त्याच्याबद्दल? काढलंच नाही. विमा काढला, विमा नाही मिळाला. विमा काढला होता हो आपला शेतीचा विमा? हो, शेतीचा विमा किती वेळा गेलो होतं आपला, म्हणजे किती वेळा तुम्ही गेले आवेदन द्यायला? किती वेळा गेले? 2-3 वेळा गेलो. नुकसान किती झालं होतं तुमचं? नुकसान म्हणजे झालं आमचं 2 एकर. 2 एकर. हो, पावसामुळे बदानी शेती आहे, हा. नदीला लागून आहे. हा. तरी किती पैशाचा बुडला असेल, म्हणजे किती पैशाचं नुकसान झालं असेल 2 एकर मध्ये? 2 एकर मध्ये झालं आमचं 50,000 नुकसान. भले ही शायद महिलाओं के लिए बनाई कुछ अन्य योजनाओं का लाभ महिलाओं को ढंग से नहीं मिल रहा होगा, लेकिन लाड़की बहन योजना को लेकर महिलाओं में उत्साह है. हमें रिपोर्टिंग के दौरान ऐसी कई महिलाएं मिली जो लाड़की बहन योजना की तारीफ करती हैं. आणि मला सांगा, लाडकी बहीण योजना जी चालू झाली आहे, महाराष्ट्र सरकार देते, कशी वाटते तुम्हाला योजना? चांगले फायदे आहे. कामासाठी पैसे मिळते. आणि तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्हाला 7,500 भेटले, तर तुम्हाला स्वतः कसे फायदे आहेत त्याचे? चांगले फायदे आहे ना. काय म्हणजे कसे चांगले? म्हणजे कोणी काम पडलं तर काम पडते. तर लाडकी बहीण योजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चांगली आहे की नाही चांगली आहे? काय म्हणजे कशाला आली, सुरू केली? चांगली आहे. कशाला चांगली आहे सांगा? कशाला आमचा खर्च भागते. भावासारखा भाऊ नाही घेत. मुख्यमंत्री भाऊ झाला. अच्छा. तर तुम्हाला फक्त मुख्यमंत्री म्हणजे पूर्ण महायुती की मुख्यमंत्री नाही, सगळंच त्याची हे आहे ना. बाकी अच्छा. चांगली योजना आहे चांगली योजना आहे. सगळ्यासाठी. तर काय फायदे भेटतात तुम्हाला त्याचे? का फायदे? काही त्या पैशातून आम्ही खर्च करू शकतो अच्छा. आमचा. तर फायदे तुम्हाला वाटते त्याचे? हो, ठीक. तुम्हाला चांगली वाटते की नाही वाटते योजना? चांगली वाटते ना, पैसे भेटल्यावर चांगली वाटणारच आहे की नाही? आणि फायदे काय आहेत? म्हणजे तुम्हाला वाटतं की फायदे आहेत त्याचे? हो, फायदा नाही ते काय तर पैसा होईन तो. आणि मतांसाठी दिली की असेच दिली, तुम्हाला काय वाटते? आज तेवढं काही माहित नाही आम्हाला, मतासाठी दिली नहीं दिली. हो ना, भेटली माहित आहे. मेरे पीछे आप जो पुतला दिख रहे हैं, ये राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज का पुतला है, जिन्होंने ग्राम गीता नाम का ग्रंथ लिखा था, जो कि बताता है
कि एक आदर्श गांव कैसा होता है। ग्रामीण क्षेत्रों में सरकारी योजनाओं का बहुत महत्व होता है। अगर ये योजनाएं ज़मीनी स्तर पर अच्छी तरीके से इम्प्लीमेंट नहीं होती हैं तो गांव वालों के जीवन पर इसका बहुत बुरा प्रभाव पड़ता है। योजना कोई सी भी हो, चाहे लाड़की बहन योजना हो, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना हो, विधवा योजना हो या अन्य कोई योजना हो, उसका ज़मीनी स्तर पे इम्प्लीमेंट होना बहुत ज़रूरी है, तभी लोगों को उसका फ़ायदा मिलता है। लाड़की बहन योजना की महाराष्ट्र के चुनाव में बहुत चर्चा है। इस योजना का चुनाव पर कितना असर होगा ये 23 नवंबर के बाद ही हमें पता चलेगा। आगे की अपडेट्स के लिए newslaundry.com देखते रहिए। मैं प्रतीक गोयल, प्रोड्यूसर आलोक मिश्रा के साथ वर्धा, महाराष्ट्र से। This election season, your right to choose puts you at the heart of it again. We'd like to be your eyes and ears. Choose the journalism and media that serves democracy and you. Simply head on to newslaundry.com/subscription and pick up the TNMNL joint subscription of your choice today.